श्री गणेशाय नमः. श्री उपासनी साई वाक्सुधा भाग पहिला अध्याय क्रमांक 18. शके 1845 मिती मार्गशीर्ष वद्य 8 सोमवार तारीख 31 डिसेंबर सन 1923. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सच्चिदानंद सद्गुरुवे नमः. अथ 18 अध्याय प्रारंभ. आडेल माणूस व खोडील जनावर. आडेल माणूस व खोडील जनावर हे काही कामाचं नाही अशी एक म्हण आहे. एखादे घोडे वगैरे जनावर खोडील राहते. त्याच्या काही खोडे असतात. त्यापासून धनाला फार त्रास होतो. त्याचा फार त्रास होऊ लागला म्हणजे मालक त्या घोड्यास विकून टाकतो किंवा कोणालाही देऊन टाकतो. तसे मनुष्य आडेल असेल तर त्या घोड्यासारखा तो काही कामाचा नाही. म्हणून मनुष्याने आडेल राहू नये. हे कशासाठी सांगितले तर तुम्ही माझ्या पायाच्या पूजेसाठी अडून बसता म्हणून. माझे पाय पुढे आले पाहिजेत व त्यावर तुम्ही मस्तक ठेवले पाहिजेत. आणि तुम्ही मला म्हणतात की बाबा पाय पुढे करा. माझे पाय पुढे आहेत व मागे आहेत. तुम्ही लोक असे विनाकारण माझ्या पूजेसाठी अडून बसतात. चांगला घोडा असल्यास दाणा खाण्यास मिळतो व मालक त्याच्यावर प्रेम करतो. त्याची त्या घोड्याची वाहवा फार होते. आपणही कोणत्याही प्रसंगी अडावायचे नाही. अशा स्थितीत का होऊ नये. आपण कोणत्याही व्यवहारात किंवा परमार्थात जो अडत नाही तोच परमेश्वर समजा किंवा परमेश्वरापाशी जाण्याची त्याची योग्य पात्रता आहे असे समजा. परंतु पूजा करता काय किंवा खाणेपिणे इत्यादी कामं करता काय तुम्ही अडून बसतात असे अडू नये. संभावितपणाचा वेश घेतलेला मनुष्य आपल्या स्वतःच्या कामासाठी देखील अडतो. आता पुढे एक सुंदर मामलेदाराची गोष्ट आलेली आहे. एक मामलेदार होता. त्याचे काम गावोगाव फिरायचे आणि त्याप्रमाणे तो एका गावात आला. त्याला फार ताण लागली होती. गावात कुठे ब्राह्मणाचे घर मिळते का की त्याच्या हातून आपल्याला पाणी मिळेल आणि काही शिधाची सोय झाली कोरड्या शिधाची तर स्वयंपाक वगैरे करायचा स्वहस्ते करायचा असा त्याचा माणूस होता. परंतु गावात खूप तपास केल्यानंतर त्याला कुठेही अशा प्रकारचं ब्राह्मणाचं घर मिळाले नाही. आणि त्याला तहान भयंकर लागली होती. समोर विहीर पण होती. पण विहिरीतून पाणी काढायचे म्हणजे त्याच्या मर्यादा अधिकाराला हा धक्का पोचण्यासारखा होता. पण तेवढ्यात एक माणूस आला. एक पाटील आले आणि त्यांनी त्यांच्या शंकेचे निरसन अशा प्रकारे केले की पूर्वीच्या काळात धर्मजागृती असल्यामुळे त्या गावच्या पाटलांनी त्या मामलादारास त्याने आपल्या हातांनी पाणी काढून घ्यावे या उद्देशाने चऱ्हाट पोहरा वेगळे आणून दिले. पण मामलेदार अडून बसला. तहान तर लागली. उन्हाळ्याचे दिवस 2 प्रहरची वेळ. परंतु मी मामलेदार असताना पाणी कसे काढू. लोक काय म्हणतील असे त्याला वाटू लागले. त्याला भूकही फार लागली होती. परंतु पाणी आणणे होईना. तो स्वयंपाक काय करतो. बरोबरचा शिपाई होता. तोही दुसऱ्या त्याच्या क्षेत्राचा होता. एवढ्यासाठी तो अडून बसला. पाटील म्हणाले, चला रावसाहेब चराट वगैरे आणले आहे. विहिरीवरून पाणी घेऊन येऊ. मामलेदार काही हालायला तयार नाही. तो अडून बसला. गावच्या लोकांपैकी एक गृहस्थ मामलेदारांच्या चांगल्या ओळखीचा व चतुर होता. त्याने विचार केला की हे शरमत असतील की लोकांसमोर कसे पाणी आणावे. शेवटी तो म्हणाला, रावसाहेब शरमू नका. हे गाव आहे. येथे शरम नको. शेवटी मामलेदाराने ते ऐकून खजित होऊन कबूल केले व त्या चतुर मनुष्याने ओळखले की हा नवीन मामलेदार झालेला आहे आणि हा तरुण आहे म्हणून हा लाजतो आहे. मामलेदाराने कबूल केले की खरेच शरम आली होती. नंतर त्या गृहस्थाने सांगितले, रावसाहेब आम्ही स्वयंपाकाची तयारी करतो. स्वयंपाक करा, जेवा. आपल्या स्वतःच्या कामासाठी अडू नये. तो चतुर वृद्ध व अनुभवाचा माणूस होता. त्याने मग हे वाक्य वापरले की खोडेल घोडे व आडेल मनुष्य कामाचे काही नसतात. आपल्या गरजेसाठी कशाला आडावे. पाणी पिण्याला शरम वाटते काय. मग ते काढण्यास का शरम वाटावे व आडावे. मामलेदाराचे हे म्हणणे पटले व म्हणाला की तू माझा गुरु झालास. आतापासून मी अडणार नाही. तू सांगतोस तसे करीन. त्या मामलेदाराने तात्काळ तसे केले व तेथील कामधाम उरकून संध्याकाळी तो घरी गेला. तात्पर्य, आपण अडून बसलो तर कसं होईल. परमेश्वराच्या घरी किंवा व्यवहारात अडण्याची कारणे 2-3 आहेत. पहिले, शर्मेमुळे किंवा ते काम करण्याची सवय नसल्यामुळे मनुष्य अडतो. व्यवहारात सुद्धा मनुष्य जो अडतो त्याला विशेष करून लाज अडवते.
आपल्यास परमेश्वराच्या घरी अमृतपान करणे असेल तर पिण्यासाठी अडलेला अमृत कसे पिल? जेवढ्या अडेलपणाच्या गोष्टी आहेत त्या सोडल्या तरच परमेश्वराच्या घरी अमृत पिण्यास मिळते. व आडाल तर खोडेल घोड्यावर त्याचा मालक जसे प्रेम करत नाही त्याप्रमाणे तुम्हाकडे परमेश्वर दुर्लक्ष करील. जो कोणत्याही ठिकाणी अडत नाही तो परमेश्वर प्राप्तीस योग्य समजावा. अनाडी माणूस, अनाडी लोक. जगातील सर्व जागा परमेश्वराचे अवयव आहेत. कोठेही पूजा केली म्हणून काय झाले? मी नेहमी आजारीच असतो. जर जास्त आजारी झालो त्यावेळी तुम्ही म्हणाल पूजेसाठी पाय बाहेर काढा, प्रसाद आपल्या हातानेच द्या, असे करा तसे करा, कसे होईल? यासाठी अनाडी लोक मला फार आवडतात. ते बिचारे कोठेही जमिनीवर हात घासतात, माती कपाळास लावतात, उदी घेतात व दुरूनच दर्शन घेतात व बोलून चालून ते अनाडीच. अनाडी शब्दाचा अर्थ असा आहे की त्यात अन आणि अडी असे दोन शब्द आहेत. अन म्हणजे नाही, अडी म्हणजे अडणारा. जसा अनाध्याय, अनादी, अनुद्योगी, अनवाणी, अनंग, अनुपमेय वगैरे. तर अनशब्द नाही आणि रहित या अर्थी समजावा. जो अडत नाही तो अनाडी. इतर लोक जी अनाडी म्हणण्याची वहिवाट आहे त्यांचे कारण ते कोणत्याही प्रसंगात अडून बसत नाही. जसे असेल तसे ही त्यांची स्थिती असते. तुमच्यासारखे शिकून शहाणे नसतात म्हणून ते स्वयमेव ईश्वरी अवस्थेचे असतात. तुम्ही शहाणे म्हणून जे घेतात ते व्यवहारातील गोष्टी शिकून शहाणे झालेले असतात. जगापैकी व्यवहारातील विद्या शिकून जे शहाणे आहेत ते खरे शहाणे नाहीत. त्यांना ईश्वरी अवस्था लवकर मिळत नाही. इतर लोकांच्या व्यवहारी गोष्टीत लक्ष नसते. अहो, जे अनाडे असतात त्यांचे व्यवहारी ज्ञानाकडे त्यांचे लक्ष नसते. ते नेहमी वस्तीच्या बाहेर अरण्यात राहून कुशीकर्मातच त्यांचे लक्ष असते. मनुष्याच्या वस्तीशिवाय जंगलात गावाबाहेर परमेश्वराचा वास असतो व त्यामुळे अनाडी वगैरे सर्व व्यवहार गावाबाहेरच त्यांचे असतात. म्हणून इतर लोकांप्रमाणे त्यांना व्यवहारी ज्ञान नसते व व्यवहारी ज्ञान शिकण्याकडे त्यांचे दुर्लक्ष असते व व्यवहारी विद्येचे ज्ञान शिकून शहाणे झालेल्या लोकांप्रमाणे गर्व, अभिमान, ताठरपणाही नसतो. म्हणून ते लोक सर्व प्रकारे बहुतेक शुद्ध असतात. त्यांचा मनोधर्म बहुतेक शुद्धच असतो. म्हणून त्यांच्यात परमेश्वरी वस्ती अधिकच असते. म्हणून अनाडी लोक यांचा आता म्हटल्याप्रमाणे हाच खरा स्वधर्म. अशा धर्माप्रमाणे जर ते बरोबर वागत असतील तर परमार्थात परमेश्वराच्या दरबारात त्यांचा जाण्याचा फार मोठा अधिकार असतो. व्यवहारी अनेक विषयांच्या शिक्षण संस्कारामुळे इतर लोकांप्रमाणे त्यांची मने दूषित झालेली नसतात. त्यांची मने संस्काररहित शुद्ध असतात. त्यामुळे त्यांना सद्गती मिळण्याला इतरांपेक्षा अत्यंत दुर्लभ मार्ग होतो. म्हणून आपल्या खऱ्या हितासाठी आपल्या शुद्ध बीजाला बट्टा लागून देता हल्लीच्या शहाण्या लोकांच्या घाणेरड्या संस्काराची आपल्या मनात सवय लावून घेऊन सहज मिळणारा परमेश्वरी खऱ्या सुखाचा लाभ दुर्घट करून घेऊ नये. व्यवहारी ऐहिक विषयांच्या शिक्षणाच्या अलीकडील विद्येच्या योगी बनलेले शहाणे ते खरे शहाणे नसून त्यांना डोळे असून नसल्यासारखे समजावे. म्हणून अशा अलीकडील शहाण्या लोकांच्या नादाने खोटे मोठेपण मिळवण्याच्या मागे लागतात. ही त्यांची अत्यंत मोठी चूक व दिशाभूल असे हे समजावे. त्यायोगे आपल्या पूर्वीच्या वाडवडिलांच्या शुद्ध बीजाला आपणच बट्टा लावतो. बारामतीचे डॉक्टर दाबके महाराजांचे सानिध्य बसले असतात काही मंडळी बारामतीहून दर्शनास आली. महाराज म्हणाले, डॉक्टर साहेब, तुमच्या गावचे पेशंट लोक तुम्ही येथे दवाखान्यात नसल्यामुळे तुम्हाला हुडकीत येथे आले आहेत. डॉक्टर म्हणाले, मीच भवरोगामुळे पेशंट होऊन इथे आलो आहे. महाराज म्हणाले, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तुम्ही म्हणता तेच खरे. स्वतः पेशंट झाल्याशिवाय दुसऱ्याचा पेशंटपणा कसा कळेल? खरी स्थिती अशी आहे की
प्रत्येक रोगाचा अनुभव घेतलेला वैद्यच जास्त उपयोगी पडतो. रोग झाला असता म्हणजे त्याची त्याला माहिती होते. रोग कसे होतात व त्यापासून कसा त्रास होतो, त्याला कसे फाटे फुटतात, त्याचा त्याला अनुभव येऊन दुसऱ्याचे रोग त्याला ओळखता येतात. आत्ताची पद्धत डॉक्टर म्हणजे पूर्ण निरोगी पाहिजे. मी म्हणतो जो पूर्ण रोगी असेल तोच खरा डॉक्टर अथवा वैद्य. ग्रंथाचा अभ्यास करून त्या आधारे परीक्षा करण्यापेक्षा स्वतःच त्या रोगाचा अनुभव घेऊन त्या रोगाची चिकित्सा करणे उपयुक्त असते. एखाद्या नकाशावरून एखादे गाव पाहण्यापेक्षा ते गाव समक्ष पाहण्यात खरी ओळख होते. किंवा विंचून डसलेल्या मनुष्यास दुसऱ्यास विंचू डसला असता त्याच्या वेदनाची कल्पना नसते. एवढेच माहीत असते की फार वेदना होत असतात व लोकांनी सांगितलेले ऐकून काहीतरी उपाय करीत असतात. ज्यास विंचू डसला असेल तो आपल्यावरून बरोबर दुसऱ्याच्या वेदना ओळखतो. तसे डॉक्टरास रोग झाला असता तर स्वतःच्या रोगावरून दुसऱ्याचा रोग तो समजून घेतो. बारामतीचे लोक म्हणजे 12 बुद्धीचे लोक. हे काय निरोगी थोडेच असणार? मती म्हणजे बुद्धी, बारामतीचा म्हणजे 12 बुद्धीचा. येथे बारामतीचा शब्दशः अर्थ नसून 12 प्रकारच्या बुद्धीच्या माणसांना उद्देशून हे पुढील विवेचन आहे. व्यवहारात कोणी एखादा घटकेत एकाच्या बुद्धीने चालतो, घटकेत दुसऱ्याच्या बुद्धीने चालतो. कधी कोणाची बुद्धी तर कधी कोणाची बुद्धी घेतो. त्या 17 बुद्धीने चालणारा तो असल्यामुळे त्याचे कोणतेच ठाम मत होत नाही व त्या योगे तो मानसिक रीतीने दुःखी होतो. तर कोणीही बारामतीचे असतील तर त्यांनी बारामती म्हणजे अनेक बुद्ध्या कशाला ठेवाव्यात. राहावे बारामतीत परंतु ठेवावी एक मती, म्हणजे ऐकून घ्यावे पुष्कळांचे, पण त्यात जी योग्य असेल त्या रीतीचेच चालावे, म्हणजे तो काही व्याधीग्रस्त होत नाही. तसेच डॉक्टर साहेब, आपण मूळचे बारामतीचे थोडेच आहात. सरकारी रीतीप्रमाणे बदलून आलात तेवढ्यापुरतं बारामतीचे, म्हणून आपण 12 बुद्धीने किंवा बारामतीने कशाला चालावे. बारामतीचा म्हणजे 12 बुद्धीचा संबंध तुमच्या हृदयात घेतला असेल म्हणून तुमच्या ठिकाणी पेशंटपणा आला असेल. आता तुम्ही येथे आहात तोपर्यंत राहा बारामतीत, परंतु ठेवा एक मती, म्हणजे बुद्धी, म्हणजे तुम्हीही निरोगीच तर आहात. यावर डॉक्टर साहेब म्हणाले, ती जी एक बुद्धी ती मिळाली ह्याच हेतूने आलो. महाराज म्हणाले, अहो जी सद्बुद्धी तीच एक बुद्धी व ती सर्व सुखाला कारण आहे. ज्या असत बुद्धी असतात त्या अनेक प्रकारांनी उत्पन्न होतात व नाहीसे होतात. घटकेत एक व घटकेत एक अशा निरनिराळ्या बदलणाऱ्या अनिश्चित ज्या असतात त्या असद्बुद्ध्या त्या सर्व दुःखाला कारणीभूत असतात. व सद्बुद्धी तीच की जी सर्व प्रकारच्या असत बुद्धीपासून उत्पन्न होणाऱ्या अवस्थेचा व दुःखाचा नाश करून ऐहिक आणि पारलौकिक खऱ्या सुखाचा लाभ करून देतात. म्हणून बारामतीसारख्या शेकडो प्रकारच्या असत बुद्ध्या सोडून एक सद्बुद्धी स्वीकारली म्हणजे त्यात सर्व प्रकारे आपल्या जन्माचे सार्थक झाले म्हणून समजावे. नावाची सार्थकता. आपल्या नावाची सार्थकता झाली तर जन्माचे सार्थक होते. नावाची सार्थकता म्हणजे ज्याचे जे नाव असेल त्या नावाप्रमाणे गुणधर्म शक्य तितके आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न ठेवावा. जसे एखाद्याचे नाव गोपाळ आहे. गो शब्दाचे अर्थ पुष्कळ आहेत. श्रीकृष्ण भगवंताचे नाव गोपाळ जे पडले होते ते गो शब्दाचे जितके अर्थ आहेत तितक्यांनाही पालन करणारे म्हणून ते गोपाळ. पण ज्याचे गोपाळ नाव असेल त्याने निदान गोचा कोणताही अर्थ घेऊन त्याचे पालन केले तर त्याने गोपाळ शब्दाच्या अर्थाप्रमाणे आपले नाव सार्थक करून घेतले असे होईल. एक तर नावाप्रमाणे आपण बनून जावे किंवा आपल्या ठिकाणी विशेष महत्त्वाचे गुण संपाद करून त्या गुणधर्माला अनुसरून तरी आपल्या ठिकाणी तसे नाव लोकांकडून मिळवून घेतले पाहिजे. जसे एखाद्याचे काही नाव असो परंतु त्याच्या ठिकाणी विशेष काही जगमान्य गुण प्रकट झालेले असेल म्हणजे अनायासेच जगाकडून त्याला त्या गुणाला अनुसरून काही राव बहादूर वगैरे नावे मिळतात. जसे एखाद्याचे नाव राजबहादूर राजाराम असे असल्यास
त्याने विचार केला पाहिजे की आपल्या ठिकाणी जर राजा हे नाव आलेले आहे तर राजाचे गुणधर्म ज्या रीतीने आपल्यामध्ये येतील तशा रीतीचा आपण प्रयत्न करण्यास पाहिजे की नको. नाव म्हणजे राजा आणि गुण तर एखादा उपद्रवी मनुष्य माणसाप्रमाणे ते काय उपयोगाचे. तसेच एखाद दुसरा राजा असून त्याच्या ठिकाणी पुत्रवत प्रजापालन करणे, स्वधर्मनिष्ठ पुण्यशाली अशी प्रजा ठेवणे असे राजेपणाचे गुणधर्म ते जर नसतील तर तो राजा काय उपयोगाचा. सारांश, स्त्री पुरुषांचे जसे नाव त्यांच्या अर्थाप्रमाणे गुणधर्म आणण्याचा ज्याचा त्याने प्रयत्न ठेवला पाहिजे. नाहीतर आपल्या ठिकाणी जगाच्या कल्याणासाठी असे विशेष महत्त्वाचे गुण संपादन करून त्या गुणधर्माला अनुसरून जगाकडून तसेच विशेष महत्त्वाचे नाव तरी मिळवून द्यावे. याची उदाहरणंही आहेत. पूर्वीचे ऋषी राजे इत्यादिकांची नावे त्यांचे गुणधर्म तसे होते म्हणून पडले. रामकृष्ण यांच्या ठिकाणी ते गुणधर्म होते. त्यांनी आपले गुणधर्म जसे व जितके प्रकट केले त्याप्रमाणे तितकी त्यांची नावे घेतलेली आहेत. रामकृष्ण यांची नावे फार मोठी आहेत. तसेच राजे इत्यादिकांचीही उदाहरणे आहेत. कित्येकांनी जन्मताच जे नाव मिळाले तेच गुणधर्म आपल्यात आणले. आता आपल्यात जे नाव आहे तसे गुणधर्म बायका म्हणा किंवा पुरुष म्हणा जर आपल्या ठिकाणी न आणतील तर त्या नावाचा काय उपयोग. गंगा, पार्वती इत्यादी नावे बायकात आहेत. पार्वती किंवा लक्ष्मी नावाचे गुणधर्म बायकोवर लादून महादेव किंवा विष्णूचे गुणधर्म आपल्यात आणून त्या नावाची सार्थकता करावी. बायकोचे नाव चांगले ठेवावे असे वाटते. तिच्या बापाने दगडी, धोंडी इत्यादी ठेवली नावे पसंत पडत नाहीत. अर्थात ती नावे बदलून आवडेल ते नाव ठेवावेसे वाटते. चांगले नाव लक्ष्मी इत्यादी ठेवण्याचे हौस, पण तुम्ही विष्णू आहात का. पोरांचे नाव नारायण असेल तर सुनेचे नाव लक्ष्मी ठेवतात. त्याने मग म्हणावे की तुझे नाव लक्ष्मी ठेवले आहे तर तू प्रत्यक्ष लक्ष्मीसारखी हो. तिने म्हणावे माझे नाव दगडी होते. तुमच्या नारायण नावामुळे हे लक्ष्मी नाव आले. प्रथम तुम्ही विष्णू व्हा मग मी लक्ष्मी होते. तेव्हा नवरा म्हणतो तू आधी लक्ष्मी हो म्हणजे मी नारायण होतो. ती म्हणते माझ्या माहेरचे नाव दगडी आहे. माझ्यासारखे तुम्ही दगड धोंडे व्हा. नाहीतर माझे नाव तुम्ही बदलून लक्ष्मी ठेवले तसे तुम्ही विष्णू व्हा. याप्रमाणे परस्पर भांडण होऊन मग सल्ला होऊन तो म्हणतो तुझे नाव तर लक्ष्मी झाले तर तू काही लक्ष्मी होण्याची खटपट कर व मी काही नारायण होण्याची खटपट करतो. तू सांगशील तसे मी वागतो व माझ्या बोलण्याप्रमाणे तू वाग. ती म्हणते विष्णू होण्याचा व लक्ष्मी होण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न तरी दगडधोंड्याचे गुणधर्म आपल्या ठिकाणी आणून घेण्यासारखेच आहे. जसे दगडधोंड्याच्या ठिकाणी मौन, निश्चलपणा, सुखदुःख सहन करणे जसे असेल तसे वगैरे अशा स्थितीचे जे गुणधर्म आहेत ते प्रथम आपल्या ठिकाणी आणून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच लक्ष्मीनारायणाची अवस्था येणे असे सिद्धांताने समजावे. असे ठरून उभयंताच्या संकेताने परस्परांनी प्रयत्न करून लक्ष्मीनारायणाचे गुणधर्म आपल्यात आणण्यासाठी एकमेकास सहाय्य करून लक्ष्मीनारायणाचा जोडा का करून घेऊ नये. लग्नात काय म्हणतात. नारायण स्वरूपिणे वराय एम्याम कन्या प्रदास्यामी. वस्तुतः तो नारायण नाही परंतु प्रत्यक्ष नारायण आहे अशी मुलीच्या बापाने भावना करून त्यास मुलगी दिली पाहिजे. यावरून काय सिद्धांत निघतो. आपल्या कन्येस भलत्या सलत्यास न देता नारायणास दिली पाहिजे. प्रत्यक्ष वैकुंठपती नारायण दिसत नाही, तो वर भेटत नाही. म्हणून जसे आले अद्रक नसेल तर सुंठ प्रतिनिधी त्याप्रमाणे कन्या देताना वराच्या ठिकाणी भगवान नारायणाची पूज्य भावना ठेवून सशास्त्र क्रियाविधीने संकल्प करून कन्या दिली गेली म्हणजे नारायणासच दिल्यासारखी होते. लग्नविधीत काही मंत्र असतात, त्यात उभयंतांना शब्द असतात, परंतु जे ब्राह्मण ते मंत्र म्हणतात त्यांनाही त्याचा अर्थ कळत नाही व बंधूवरांचाही अर्थ कळत नाही. तू असे म्हण, तू असे म्हण, तू असे कर असे सांगून ते वधूवराकडून त्याचा उद्धार करून घेतात. अर्थ कोणासही कळत नाही.
ही क्रिया नारायण मागून कन्यादान करणे ते खरे होण्यासाठी एकमेकांच्या शब्द आहेत. नारायण स्वरूपी म्हटल्याबरोबर मुलीस बोध काय होतो? हे मुली, तू माझ्यापासून उत्पन्न झाल्याचा उद्देश हा आहे की मी परब्रह्मरूपास जावे. प्रपंच मायातून मला स्वतःच निघताच येत नाही. तू माझी मुलगी झालीस म्हणून माझ्या उद्धाराकरताच तुझा उपयोग व्हावा अशी वाग. मी तुला ज्याला अर्पण केली तो प्रत्यक्ष परमेश्वर आहे असे म्हणून वाग. तू माझी मुलगी आहेस तेव्हा शास्त्राप्रमाणे माझ्यावर विश्वास ठेव व हा प्रत्यक्ष नारायण आहे असे समजून मी असतो तसेच समजून त्याला अर्पण केले आहे. कन्या असते, तिला दुसरे विश्वासाचे ठिकाण नाही. मग ती अर्पण झाल्यानंतर हा प्रत्यक्ष परमेश्वर आहे असे धरून ठेवून त्याशिवाय दुसरा देव नाही असे समजून वागतो. दान म्हणजे काय व भाव व्यक्ती. अर्पण म्हणजे ज्ञान. याचा अर्थ काय? कोणाला दान करावयाचे म्हणजे काय? कोणतीही वस्तू उसने देणे, गहाण ठेवणे, विकणे हे दान नव्हे. वापरण्यास दिली तरी ते दान नव्हे. ठेवली तरी दान नाही. याशिवाय आणि कोणत्याही प्रकाराने वस्तू दिली तरी दान होत नाही. जशी वरील क्रिया दान नाही तसे वरील क्रियेने वस्तू घेणाराही पूज्य नाही. पूज्य ठिकाणी परमेश्वर बुद्धीने जी वस्तू दिली जाते त्याचे नाव दान. ती वस्तू पुन्हा पुन्हा परत येत आहे. परमेश्वरास दिलेली वस्तू काही दिवस ठेवून परत करायची नसते. ती परत न घेण्याच्या इच्छेनेच दिलेली असते. तिच्यावर आपला वारसा नसतो. अशा पूज्य बुद्धीने दिलेले जे ते दान गोरगरिबास, आंधळ्या पांगळ्यास वस्त्रदान, अन्नदान आपण देतो व इतरांनाही ग्रहण समयास आपण दान देतो. त्यांना जरी आपण परमेश्वर समजत नाही तरी आतील आपला जीव त्यांना पूज्य समजून दान दिले जात असते. पूज्य ठिकाणाशिवाय इतर कोठेही दान शब्द लागू पडतच नाही व पूज्य ठिकाणी दान शब्दाचे काही दिले गेल्यावर कोणत्याही प्रकाराने ते पुन्हा परत येत नाही व घेणे योग्य नसते. जसे गंगेत पिंडदान केले म्हणजे ते गंगेच्या प्रवाहाबरोबर पुढे जाते. मागे जसे उलटत नाही त्याप्रमाणे कोणतेही दान दिले गेलेले मागे परत होत नसते असा धर्मकायदा आहे व परत कोणत्याही त्या पापाचे फळ शेकडो जन्म भोगावे लागतात. यावरून नृगराजाची गोदानासंबंधी गोष्ट भागवतात पाहून घ्यावी. मग आंधळा पांगळा कसे असो, गरीब अनाथ या शब्दाचा अर्थ परमेश्वर हे कसे, तर तो सर्व प्रकारे गरीब असेल आणि अनेक प्रकारच्या वासना व अभिमान नष्ट झालेला, म्हणजे अभिमानाची व वासनेची श्रीमंती ज्याची गेली आहे किंवा अभिमानाच्या योगे व वासनेच्या योगे ज्या दरिद्री झालेला आहे त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारचा अभिमान किंवा कोणतीही वासना शिल्लक राहिली नाही, अशाला खरा गरीब किंवा अनाथ समजावे. अशा रीतीचा जो ब्राह्मण तोच परमेश्वर असतो. अशा रीतीचा गरीब पैशाने कितीही जरी श्रीमंत असला तरी तो गरीबच समजावा. अंशांच्याच घरात परमेश्वराची वस्ती आहे. पैशाने किंवा अन्न वस्त्राने पुष्कळ गरीब असून किंवा श्रीमंत असून अभिमानाने किंवा वासना याला बनते. जर श्रीमंत असला तो गरीबच समजावा. अशातच घरात परमेश्वराची वस्ती असते. पैशाने किंवा अन्न वस्त्राने पुष्कळ गरीब असून किंवा श्रीमंत असून अभिमान किंवा वासना यांनी जर तो श्रीमंत असेल तर त्याला गरीब म्हणू नये. अशांच्या घरात परमेश्वराची वस्ती नसते. अवदेसेचे ठाणे व दुःख परंपरा नेहमी राहते. पैशाने व अन्न वस्त्राने जसा पूर्ण गरीब तसाच वासनेने व अभिमानानेही जरी पूर्ण गरीब असेल तर तो ईश्वर स्वरूपच समजावा. अशा गरीबाला कोणतेही दान दिले तर परमेश्वराला दिल्यासारखे होते व त्यालाच जाऊन पोचते. दाने दोन प्रकारचे आहेत. एक जड व दुसरे चैतन्य वस्तूचे दान. अन्न, वस्त्र, घर, जमीन, द्रव्य इत्यादी जड वस्तू व गाय, घोडे इत्यादी चैतन्य वस्तू. ज्या वस्तूपासून आपला व्यवहार अडून बसतो अशा वस्तूत परमेश्वर बुद्धीने जे दिले जाते त्यास दान म्हणावे.
ज्याची जी आवडणारी वस्तू असेल ती त्याने दान द्यावी. मनुष्याच्या आवडी भिन्न व त्याप्रमाणे आवडणाऱ्या वस्तूही भिन्न असतात. मात्र आजकाल द्रव्य वाचून सर्वांचे अडते. परमेश्वरास भाव भक्ती आवडते. देव भावाचा भुकेला तुका वैकुंठासी गेला. भाव म्हणजे काय? आपल्या सुखासाठी अनुकूल सुख होण्यासाठी ज्या वस्तू आपण उत्पन्न करतो किंवा ईश्वराने त्यासाठी उत्पन्न केल्या असतील त्यास भाव म्हणावे. भूधातूपासून भाव शब्द झाला. आपल्या सुखासाठी आपणहून निर्माण केलेल्या किंवा ईश्वर संकेताने झालेल्या वस्तूंचे नाव भाव असे. घर, अन्न, वस्त्र, कन्यापुत्र, द्रव्य वगैरे या आपण निर्माण केलेल्या वस्तू किंवा आपल्या सुखासाठी स्वभावताच ईश्वराने निर्माण करून ठेवलेल्या वस्तू जसे पाणी, वृक्ष, दूध, गाय, बैल वगैरे यांचे नाव भाव. या वस्तूंवर आपले जे प्रेम, आवड किंवा गोडी यांचे नाव भक्ती. भक्ती म्हणजे प्रीती. अशा रीतीची भावभक्ती देवाला प्रिय आहे. भावदृष्ट साकार आहे, भक्ती अदृश्य निराकार आहे. भक्ती निराकार असल्यामुळे प्रिय वस्तूला सोडून नसते. आपल्या सुखाची जी वस्तू, ज्या वस्तूवर आपण प्रेम ठेवले असेल ती वस्तू भाव समजावी व तिच्यावर जे प्रेम त्याला प्रेमाला म्हणावे भक्ती. परमेश्वरास नुसता भावच किंवा भक्तीच देऊन चालत नाही. प्रेमाला आकार नाही. निराकार वस्तू परमेश्वराला दिली जात नाही. परमेश्वर निराकार आहे. निराकाराला निराकार दिले जात नाही. भावभक्ती ही दोन्ही परमेश्वराला दिली पाहिजे. घटकाभर भक्तिप्रिय ईश्वर आहे असे समजावे. पुढे भावभक्ती एकच असल्याचे दाखवायचे आहे. कुठे कुठे अभिप्राय माधव असे म्हटले आहे व कोठे कोठे भक्तिप्रिय माधव असे म्हटले आहे व कोठे देव भावाचा भुकेला तुका वैकुंठासी गेला असे म्हटले आहे. यावरून दोन्ही ईश्वरास आवडतात. भक्ती किंवा प्रेम हे निराळे आहे म्हणून ते नेहमी साकार जी प्रिय वस्तू त्याच्या आधाराने असते. जसे पाणी हे जरी निराकार नाही तरी घटकाभर त्याला निराकार समजून ते जसे पात्राच्या आधाराशिवाय केव्हाही राहू शकत नाही तसेच भक्तिप्रेम हे प्रिय वस्तूशिवाय असू शकत नाही. कोणाचं पाणी द्यावायचे म्हणजे पात्रास द्यावे लागते. तसेच परमेश्वराला भक्तिप्रेम द्यावायचे म्हणजे ते भक्तिप्रेम ज्या वस्तूवर असेल त्या वस्तूसह ते प्रेम द्यावे लागतात. ती प्रेमाची वस्तूच दिली गेली म्हणजे ते प्रेम दिले जाते. ती प्रेमाची वस्तू त्याला म्हणावे भाव व त्यावरील जे प्रेम असते त्यास नाव भक्ती. कोणी मनुष्य 4 दिवसांचा भुकेला असून अर्धी भाकर पुढे घेऊन आवडीने खात बसला असता कोणी भिकारी येऊन त्याला याचना केल्यावर ती अर्धी भाकर त्याने त्याला दिली. यात भाकरी म्हणजे भाव व त्यावरील प्रेम ती भक्ती. ज्या वस्तूंवर प्रेम आहे ती दिली म्हणजे भाव दिल्यासारखे झाले. या भावाचा देव भुकेला आहे. भक्ती दिल्याची खून ज्या वस्तूवर प्रेम आहे ती वस्तू दिली तर भक्तिदान दिल्याचे पुण्य मिळते. तुलसीदास पर कृपा कीजिए भक्तिदान देव आज. तुझी कृपा मिळण्यासाठी मोबदला म्हणून काय द्यावायचे तर भक्ती. यासाठी तुलसीदास म्हणतात देवा माझ्यावर कृपा करा, त्याच्या बदलात भक्ती अर्पण करतो. भक्ती व भावाची व्याख्या वर केली आहे. भाव या शब्दात तन मन धन धरले जातात व आहेतच. म्हणून तन मन धन यावर लोकांची प्रीती भक्ती असते. म्हणून वरील दोहाऱ्यात भक्तिदान म्हणून लिहिले आहे. त्यात तुलसीदासाने तन मन धन अर्पण केले आहे. प्रिय वस्तूंचा वियोग माझ्यासाठी करून कष्ट सोसले व ते कष्ट न मानले तर अमृतत्वाच पावते असे वाक्य आहे. प्रिय वस्तूंचा ईश्वरासाठी वियोग करणे म्हणजे दान. तुमच्यावर माझा भाव आहे म्हणजे प्रिय वस्तू देखील मी तुम्हास देण्यास तयार आहे म्हणजे तुमच्यावर माझे प्रेम भक्ती आहे. जी जड वस्तूच्या दानाची व्याख्या झाली. सारांश पूजा बुद्धी असेल तर दानाचे पुण्य. जडाप्रमाणे चैतन्यावरही प्रेम असते. गाई घोडे इत्यादी दान करतात. गोदानाचे महत्त्व विशेष का तर गो म्हणजे इंद्रिये. वस्तुतः आपली इंद्रिये दान केली पाहिजेत. तन मन धन अर्पण झाली पाहिजेत. इंद्रियांच्या समुदायास गो असे म्हणतात. गोरूपू शरीरात सर्व ब्रह्मांड आहे. म्हणून मनुष्य शरीराचे दान देणे म्हणजेच आपले सर्वस्व देणे असे होते. आपले सर्व दिल्यानंतर आपणच शिल्लक राहण्यासाठी प्रयत्न आहे. जगापैकी सर्वात श्रेष्ठ जे शरीर व मन तेच दान रूपाने दिले गेल्यावर केवळ राहिले आपण. त्या आपलपणाचा नाश होत नाही म्हणून ते अविनाशी जे आपण राहिलेले
जे आपण त्याकरता येणारे शरीर तेही अविनाशी मिळते आणि ते अविनाशी शरीर मिळवण्यासाठी नाशवंत जगापैकी जे आपले शरीर व मन त्यांचे परमेश्वरा प्रित्यर्थ दान करण्याची जरुरी असते. ते शरीर व मन दान कसे केले जाते तर परमेश्वर प्रित्यर्थ भजन पूजन अनुष्ठान सत्कर्म वगैरे पुण्याकरता शरीराचा व मनाचा उपयोग करू लागले म्हणजेच परमेश्वराला ते शरीर व मन दान दिल्यासारखे होते. किंवा परमेश्वर रूप झालेला सत्पुरुष सद्गुरू यांच्या आज्ञेने वागण्याकरता शरीराचा व मनाचा उपयोग केला तरी आपले शरीर व मन परमेश्वराला दिल्यासारखे झाले. सर्व अवयवात सुद्धा शरीर याचे नाव गो हे आपल्याला प्रतिबंधित उपाधी मानलेले आहे. उपाधी म्हणजे शारीरिक व मानसिक कोणत्याही दुःखाला कारणीभूत जे त्याचे नाव उपाधी. व्यवहारात विषयांच्या उपयोगात असलेले मन जीव शरीर मन जीव धन ते सर्व उपाधिरूप समजावे. तर असे उपाधिरूपाने असलेले जे शरीर म्हणजे गो हिंचेच परमेश्वराला दान दिले गेले. म्हणजे उपाधिरहित अशा अविनाशी ईश्वरी शरीरास केवळ आपण सर्व सुखोपभोग अधिकारी होऊन बसलो. एवढ्यासाठी तन मन धन रूपाने असलेली जी गो तिचे दान म्हणजे गोदान. आपले शरीर दान देणे होत नाही म्हणून त्याऐवजी गो म्हणजे गाय किंवा गो म्हणजे पृथ्वी हिचे पूज्य ठिकाणी दान केले गेले म्हणजे आपले तन मन धन सर्वस्व अर्पण केल्याचे पुण्य येते. कारण तन मन धन यांची उत्पत्ती पृथ्वीपासून आहे म्हणून पृथ्वीदानाच्या योगेही आपलेच दान दिले असे होते. म्हणून पूर्वीच्या काळात पृथ्वीदान करण्याची जास्त वहिवाट होती व देणे कोणास आवश्यक असते म्हणून गायीचे दान करतात. पण हे दान तिसऱ्या प्रतीचे आहे. पहिल्या प्रतीचे शरीरदान व मधल्या प्रतीचे कन्यादान आहे. आपल्या शरीरापासून झालेली कन्या ती दान करून देणे म्हणजेच आपले स्वतःचे दान करणे होय. मुलगी आई व बापाच्या जीव मन व शरीरापासून उत्पन्न होते. आईचा जीव मन व शरीर व बापाचाही जीव मन व शरीर ईश्वरास अर्पण करणे आहे. म्हणून दोघांचे शरीर जीव व मन यांच्यापासून उत्पन्न झालेली जी कन्या तिचे दान झाले म्हणजे त्या दोघा आईबापांचेच तन मन धन अर्पण केल्यासारखे होते. ज्यापेक्षा कन्येचे दान म्हणून केले जाते त्यापेक्षा जेथे दान केले जाते ते स्थळ पूज्य परमेश्वर अवस्थेचे असाव्यास पाहिजे. तरच ते दान शब्दाने झालेले कन्यादानाचे फळ आईबापाला मिळते. म्हणून ज्याला मुलगी दिली जाते ते पूज्य परमेश्वरी स्थान जरी नसते तरी कन्यादानाची पूर्तता होऊन त्यांचे फळ मिळावे म्हणून नारायण स्वरूपिणी ब्रह्मस्वरूपिणी असा त्या मुलाच्या ठिकाणी आरोप करून कन्येचे दान केले जाते. आता नारायण स्वरूपिणी वराय असा त्या मुलावर आरोप करून ज्यापेक्षा कन्यादान केले आहे त्यापेक्षा त्या वरानेही त्याप्रमाणे विचार करून परमेश्वर जो नारायण त्याचे गुणधर्म स्वीकारून जर तो तसा वागेल तरच त्या कन्याच्या आईबापाला खरे कन्यादानाचे फळ मिळून ते सर्वच परमेश्वर रूप होऊन जातील. पण हल्लीच्या काळात नारायण स्वरूपी असे लग्नात म्हटले मात्र जाते परंतु त्याप्रमाणे त्या मुलाकडून तसे बनले जात नाही. असे आहे तरी मुलाच्या आईबापाला कन्यादानाचे फळ मिळत नाही असे मात्र समजू नये. कारण लग्नविधीकरता ज्याच्या त्याच्या स्वधर्माला अनुसरून जो क्रियामार्ग तत्ववेत्यांनी पूर्वीपासून ईश्वर संकेताने करून ठेवला आहे त्या विधीप्रमाणे जर लग्नविधी शुद्ध ब्राह्मणांच्या द्वारे बरोबर केला नाही तर त्या लग्नविधीच्या शुद्ध क्रियेचा परिणाम होतच असतो. पूर्वीचे तत्ववेत्ते हे जाणूनच होते की नारायण स्वरूपी असे म्हणून हजारो लाखोही कन्यादाने होणार. तितके हजारो वर काय नारायणाचे गुणधर्म परमेश्वराचे गुणधर्म घेऊन वागणारा थोडेच. हजारोमध्ये एखाद दुसरा परमेश्वराची गुणधर्माने नारायण स्वरूप होईल ती गोष्ट निराळी. परंतु बाकीच्या हजारो मुलांवर नारायण स्वरूपी असा आरोप करून त्या कन्यादानाचे फळ त्या कन्येच्या आईबापाला मिळावे याकरता तर त्या लग्न पद्धतीच्या क्रिया विधीची मांडणी मांडून ठेवली आहे. त्या मांडणीप्रमाणे बरोबर क्रियाविधीने ते लग्न जर लागले तर त्या सशास्त्र क्रियेचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कन्यादानाचे फळ मिळणे हाच त्याचा परिणाम. हा सिद्धांत आहे की कोणतीही बरी वाईट व असत क्रिया घडली तर तिचा उपयोग दृष्ट किंवा अदृष्ट झाल्याशिवाय राहतच नसतो. आणि ह्या ज्या काही धार्मिक क्रिया या तर परमेश्वर निमित्त सर्व सिद्धांताने ठरलेल्या आहेत. तर या विधिक्रियेचा परिणाम फोल कसा होईल
मुलगा नारायण स्वरूप नका होईना, पण घ्या विधी क्रिया तर ईश्वर निर्मित आहे ना. त्याचा परिणाम कन्यादानाचे फळ देण्याकरता योग्य रीतीने होऊनच राहिला आहे. म्हणून लोक त्याचा परिणाम कन्यादानाचे फळ देण्याकरता योग्य रीतीने होऊनच राहिला आहे. तुम्ही लोक त्या अवस्थेचे नसल्या कारणाने स्थूल दृष्टीने अनुभवास येत नाही. एवढेच. जर त्या क्रियेचे महत्त्व नसते तर 4-4 दिवस यथाशास्त्र ब्राह्मणद्वारा व स्वतःही त्या सशास्त्र क्रिया पूर्वीपासून करीत राहिले नसते. नुसती ती मुलगी ज्याला द्यावयाची त्याच्या स्वाधीन करून दिली असती तर 5 मिनिटातच ते लग्नाचे काम झाले असते. परंतु तशाने कन्यादानाचे फळ मिळू शकत नाही. म्हणून तो मुलगा नारायण स्वरूपाच्या गुणधर्माप्रमाणे वागो अथवा न वागो, परंतु कन्येच्या आईबापाला कन्यादानाचे फळ हे केवळ त्या लग्न पद्धतीच्या यथाशास्त्र क्रियाविधीवर अवलंबून आहे असे निश्चित समजावे. मात्र तो क्रियाविधी यथाशास्त्र चालवणारे सत्पात्र ब्राह्मण असाव्यास पाहिजे. या अध्यायाच्या नित्य वाचन श्रवणाच्या योगे अडून राहण्याचा प्रसंग येणार नाही. सर्व अडचणी दूर होतील. मनाची चंचलता दूर होऊन स्थिर बुद्धी होईल. भावभक्ती वाढेल. व्यवहारातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नावाची सार्थकता येऊन परमेश्वराची हृदयात वस्ती होईल. असे दाने दिल्याचे व कन्यादानाचे पुण्य मिळावे. मात्र श्रद्धा धरून व्रतस्थ राहून नित्यपठण करीत राहावे. कार्याच्या मानाने 7 दिवसपर्यंत किंवा अधिक दिवस करावे. ओम तत्सत इति श्री सच्चिदानंद सद्गुरु उपासने प्राणिताया वाक्सुधाया दान विषय विवरण नाम 18 अध्याय संपूर्ण. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. शुभं भवतु.